तर पुन्हा स्वागत आहे. हे लेक्चर क्रमांक 55 आहे आणि आपण फर्स्ट ऑर्डरच्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्सवर चर्चा करणार आहोत आणि केवळ लिनियर इक्वेशन्सवरच नव्हे तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स कमी करता येण्याजोग्या डिफरन्शियल इक्वेशन्समधूनही जाईल आणि त्यांचे सोल्युशन टेक्निक्स देखील. म्हणून फक्त मागील लेक्चरचे 8 ज्यामध्ये आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्सवर चर्चा केली आहे. म्हणून जर आपले इक्वेशन दिले असेल तर m हे xy चे फंक्शन आहे आणि n हे xy चे फंक्शन देखील आहे. जर एखादे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन असेल जे अचूक नाही आणि त्या इक्वेशनचा या फंक्शनने मल्टिप्लाय केल्यास xy आणि मग हे इक्वेशन अचूक बनते, मग आपण अशा एका फंक्शनला येथे इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतो. आणि आपण हे देखील पाहिले आहे की काही विशेष प्रकरणांमध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टरचे मूल्यांकन कसे करावे. तर त्यापैकी एक असा होता की जर हे my मायनस आणि x वरील n हे x चे फंक्शन असेल तर फक्त x म्हणा. अशावेळी इंटिग्रेटिंग फॅक्टरचे आपण फक्त या ओव्हर इंटिग्रल x dx द्वारे मूल्यांकन करू शकतो आणि ही केस येथे 1 ओव्हर m आणि x मायनस my जर हे फक्त y चे फंक्शन असेल. चला यालाgy म्हणूया. त्या बाबतीत देखील आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टर कम्प्यूट करू शकतो. पुन्हा iy इक्वल पॉवर या फंक्शनचा इंटिग्रल gy dy आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये या विशेष प्रकरणांमध्ये मूल्यमापन कसे करावे हे इंटिग्रेटिंग फॅक्टरचे ज्ञान आवश्यक आहे. तर येथे हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जे आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे. म्हणून फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन जर या स्वरूपात लिहिता येत असेल तर त्याला लिनियर म्हणतात. dy dx प्लस pxy आणि q च्या इक्वल आहे. येथे हे p केवळ x चे फंक्शन आहे आणि q देखील x चे कार्य आहे, परंतु ते x चे नॉनलाइन फंक्शन असू शकते. y याला आपण लिनियर म्हणतो. हे मुळात y मध्ये लिनियर इक्वेशन आहे कारण हा dy ओव्हर dx ही एक टर्म म्हणून दिसते तसेच y देखील दिसते, फक्त एकटे म्हणून y चे प्रोडक्ट नाही. y किंवा त्याच्या डेरिव्हेटिव्हसह हे इक्वेशन y मध्ये लिनियर आहे. p आणि q मध्ये x चे स्क्वेअर असू शकतात म्हणून x स्क्वेअर किंवा इतर कोणत्याही फंक्शनला p आणि q वर कोणतेही प्रतिबंधन नाही, परंतु हे dx ओव्हर dx सारखे असणे आवश्यक आहे आणि येथे y आहे जेणेकरून पहिला फर्स्ट ऑर्डर लिनियर इक्वेशनचा एक जनरल प्रकार आहे ज्यावर आपण आजच्या लेक्चरमध्ये विचार करत आहोत आणि हे आपण म्हणून पुन्हा लिहू शकतो. म्हणून ही डिफरन्शियल टर्म येथे dx आपण संपूर्ण इक्वेशन या डिफरन्शियल टर्मने मल्टिप्लाय करू शकतो. तर आपल्याला हा y प्लस t इंटू डिफरन्शियल y मध्ये मिळेल आणि हा dx येथे राईट हँड साइडला देखील आपल्याकडे qx dx असेल. आणि आता हे इक्वेशन आहे जे या फॉर्ममध्ये आहे xy dx चे m फंक्शन प्लस xy चे n फंक्शन आणि dy हे शून्याच्या इक्वल आहे. म्हणून येथे हे m आहे या dx इक्वल आणि n xy येथे फक्त 1 आहे आणि नंतर शून्याऐवजी राईट हँड साइडला qx dx चे सम फंक्शन आहे. तर महत्त्वाचा पॉइंट आहे इथे mx प्लस n dy हा आहे की आपण शोधू शकतो का यासाठी येथे एक इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर जेणेकरून आपण त्या इंटिग्रेटेड फॅक्टरने मल्टिप्लाय केला तर आपल्याला या इक्वेशनाच्या लेफ्ट हँड साइडला एकूण डिफरन्शियल मिळेल. तर आपण ते येथे पाहू म्हणजे m आहे y आहे हा n हा या dy चा एक कोइफिशियंट आहे आणि जर आपण कम्प्यूट केली तर हा 1 ओव्हर आणि dm आहे डेल y म्हणून डेल y मायनस n डेल x ही टर्म म्हणून आपल्याला जे मिळत आहे ते फंक्शन p आहे जे फक्त x चे फंक्शन आहे. तर येथे पॉइंट काय आहे की आपण आता ही कल्पना वापरू शकतो जी आधीच्या स्लाइडवर स्पष्ट केली होती. जेव्हा हे x चे फंक्शन असते तेव्हाच आपल्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर असतो या m dx आणि dy टर्मसाठी. त्यामुळे इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर कोणता आहे? हा इंटिग्रेटिंग फॅक्टर या इंटिग्रल p dx चे एक्सपोनेन्शियल असेल. म्हणून आपल्याकडे हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. आपल्याकडे येथे इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे पॉवर p dx म्हणजे आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टरने मल्टिप्लाय केल्यास हे दिलेले इक्वेशन म्हणजे e पॉवर स्क्वेअर रूट p dx हे
आता या टर्ममध्ये आणि राईट हँड साइडला दिसत आहे। आता हा पार्ट येथे लेफ्ट हँड साइड। आता काही फंक्शनची डिफरन्शियल असावी। एक्स वाय येथे मल्टिप्लिकेशन नंतर पॉइंट आहे। हे एक्स वायच्या काही फंक्शनचे एकूण डिफरन्शियल येथे होईल। आता हे स्पष्ट आहे की लेफ्ट हँड साइडची ही टर्म या ई पॉवरच्या डिफरन्शियल शिवाय काही नाही। एक्सपोनेन्शियल पी एक्स वाय हे येथे का डिफरन्शियल आहे, जेणेकरून जर आपण या ई पॉवर पी डीएक्स आणि वायची कम्प्यूट केले तर त्यामुळे डिफरन्शियल व्याख्या दिलेल्या फंक्शनच्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज आहे आणि नंतर या दिलेल्या फंक्शनच्या वायच्या संदर्भात dx प्लस पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि मग dy। येथे आपल्याला हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज फक्त x च्या संदर्भात घ्यावे लागेल, म्हणून y फक्त कॉन्स्टंट म्हणून या ई पॉवर इंटिग्रल p dx ची एक्सपोनेन्शियल म्हणून घेतले जाईल। त्यामुळे एक्सपोनेन्शियल डिफरन्शियल देखील असेल, डेरिव्हेटिव्ह फक्त एक्सपोनेन्शियल असेल आणि नंतर x च्या संदर्भात या इंटिग्रल p dx चे डेरिव्हेटिव्ह्ज आणि ते p म्हणून येईल आणि इथे y च्या संदर्भात आपण इंटिग्रेट करतो, त्यामुळे हे 1 आणि हे e पॉवर p होईल। dx हे राहील आणि नंतर ही dy टर्म आणि येथे आपल्याकडे हा dx टर्म आहे, तर हा या पॉवर इंटिग्रल p dx y चा एकूण डिफरन्शियल आहे। तर आपल्याकडे येथे p मध्ये y इंटू y मध्ये आहे p या dx सह एक्सपोनेन्शियल टर्म आहे आणि e पॉवर p dx या y e पॉवर p dx सह डिवाइड टर्मसह, त्यामुळे येथे या फंक्शनचा एकूण डिफरन्शियल आहे पॉवर p dx इंटू y आणि मग आपल्याकडे ही राईट हँड साइडकडे ही q1 एक्सपोनेन्शियल पॉवर p dx आणि dx आहे। तर आता काय पॉइंट आहे की आपण हे इक्वेशन सहजपणे इंटिग्रेट करू शकतो, कारण लेफ्ट हँड साइडला आपल्याकडे हा डिफरन्शियल आहे e पॉवर p dx y आणि राईट हँड साइडला x चे काही फंक्शन आहे। त्यामुळे हे इंटिग्रेट करताना आपण येथे u जेव्हा फक्त e पॉवर p dx y इंटिग्रेट करतो आणि जेव्हा आपण इंटिग्रेट करतो तेव्हा राईट हँड साइडला q असतो आणि हा इंटिग्रेटिंग फॅक्टर dx आणि आपल्याकडे हे इंटिग्रेशन एक कॉन्स्टंट आहे, म्हणून हे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन आणि दिलेल्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनाचे हे शेवटी सोल्यूशन आहे। आणि हे लक्षात ठेवणे अगदी सोपे आहे की या इंटिग्रेटेड फॅक्टरने y मल्टिप्लाय केला आहे, ज्याचे आपल्याला मूल्यमापन करायचे आहे आणि इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर कोणता आहे हे या एक्सपोनेन्शियली p dx शिवाय दुसरे काही नाही। तर हा इंटिग्रल करणारा फॅक्टर आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये y इंटू लिहून ठेवतो, तो या इंटिग्रल फॅक्टरातील लिनियर इक्वेशनाच्या राईट हँड साइडला इंटिग्रेटिंग व्ह्यूच्या इक्वल असतो आणि आपल्याला येथे इंटिग्रेट करणे आवश्यक आहे आणि प्लस एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट c म्हणून हे फॉर्म्युला आहे, ज्याचा वापर लिनियर इक्वेशनाचे सोल्यूशन करण्यासाठी केला जाऊ शकतो। म्हणून हे q आधीच राईट हँड साइडला येत आहे, जे इक्वेशन मध्ये देखील होते आणि p येथे इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये येतो आणि मग आपण फक्त डिफरन्शियल इक्वेशनाचे सोल्यूशन लिहू शकतो। म्हणून तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की काही वेळा या फॉर्ममध्ये एक डिफरन्शियल इक्वेशन ठेवता येत नाही। येथे dy ओव्हर dx प्लस pxy इक्वल आहे qx, म्हणजे हे इक्वेशन y मध्ये लिनियर इक्वेशन म्हणून लिहिणे शक्य होणार नाही। हे y मधील लिनियर इक्वेशन आहे ज्याचा आपण आधी विचार केला आहे, परंतु इक्वेशन येथे dx ओव्हर dy प्लस p1y x क्यूब 1 y च्या इक्वल आहे, म्हणजे y मध्ये लिनियर इक्वेशन लिहिण्याऐवजी, जे शक्य होणार नाही, पण आपल्याला ही शक्यता देखील पाहावी लागेल। दिलेले इक्वेशन y च्या ऐवजी x मध्ये लिनियर इक्वेशन म्हणून लिहिले जाऊ शकते का? आणि एकदा आपण हे इक्वेशन लिहून ठेवले तर आता आपण या x ला जसे मानले आहे तसे वागू y पूर्वी, आणि कारण हे फक्त x मधील लिनियर इक्वेशन आहे आणि आपल्याला सोल्यूशन माहित आहे, म्हणून आपल्याला इंटिग्रेटिंग
फॅक्टर लिहून घ्यावे लागेल, जेथे हा P1y आता येथे एक्सपोनेन्शियला तेथे इंटिग्रल अंतर्गत येईल आणि नंतर सोल्यूशन अगदी तेच फॉर्म्युला आहे जे आपण पूर्वी वापरले आहे, परंतु आता त्याऐवजी आपल्याकडे x इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये आहे आणि राईट हँड साइडला हा q1y पुन्हा इंटिग्रेशन करणारा फॅक्टर आणि हे y वर इंटिग्रेटिंग करणे आणि इंटिग्रेशनचा प्लस कॉन्स्टंट c कॉन्स्टंट आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की दिलेले डिफरन्शियल इक्वेशन y मध्ये लिनियर इक्वेशन म्हणून दिले जाऊ शकत नाही, परंतु जर आपण बारकाईने पाहिले तर कदाचित आपण हे x मध्ये एक लिनियर इक्वेशन म्हणून लिहू शकतो आणि मग आपण पुन्हा तीच कल्पना वापरू शकतो ज्यामध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टर असू शकतो आणि नंतर सोल्यूशन लिहू शकतो. म्हणून येथे उदाहरणावरून जाताना उदाहरण क्रमांक 1 म्हणजे कन्सिडर a प्लस x हा dx ओव्हर स्क्वेअर dy आहे प्लस 2xy मायनस 4x स्क्वेअर 0 इक्वल आहे. म्हणून प्रथम आपल्याला इंटू टाकावे लागेल ज्या फॉर्मवर आपण चर्चा केली आहे की dy ओव्हर dx म्हणून स्टँडर्ड फॉर्म सामान्यतः आपण dy ओव्हर dx प्लस f चे फंक्शन x इंटू y असे मानले जाते आणि या q x च्या इक्वलचे आहे, म्हणून या स्टँडर्ड फॉर्ममध्ये टाकले जाईल म्हणजे आपल्याला फक्त याला 1 प्लस x स्क्वेअरने डिवाइड करणे आवश्यक आहे आणि हे मायनस x स्क्वेअरसाठी आपण राईट हँड साइडला घेऊ शकतो, म्हणजे इथे इक्वेशन भागाकार करून dy आहे dx वर dx प्लस हे x ते x भागाकार 1 प्लस x स्क्वेअर y आणि राईट हँड साइडला 4x स्क्वेअर 1 प्लस x च्या स्क्वेअरवर डिवाइड केले आहे. तर हे इक्वेशन खरेच y मध्ये लिनियर फॉर्ममध्ये आहे कारण आपल्याकडे येथे y टर्म आहे आणि तेथे y टर्म देखील आहे. एकट्या x चे फंक्शन म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये Px सारखे आहे. राईट हँड साइडची बाजू Qx शी संबंधित आहे. आता हे इक्वेशन y मध्ये लिनियर असल्याने आपण त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहू शकतो, त्यामुळे इंटिग्रल फॅक्टर इंटिग्रलचा एक्सपोनेन्शियल असेल आणि हा P dx म्हणजे 2x वर 1 प्लस x स्क्वेअर आणि आता हे येथे काय आहे या डिफरन्शियल 1 प्लस x च्या स्क्वेअर टर्मचा फरक 2x म्हणून बसलेला आहे. तर हे 1 प्लस x स्क्वेअरचे अल्गोरिदम आहे. तर येथे आपल्याकडे ln प्लस x च्या स्क्वेअरचे एक्सपोनेन्शियल आहे जे 1 प्लस x च्या स्क्वेअरच्या इक्वल आहे, कारण एक्सपोनेन्शियल अल्गोरिदमिक कॅन्सल करेल, म्हणून आपल्याकडे हे 1 प्लस x चे स्क्वेअर आहे जेथे इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून. तर आता हे इंटिग्रेटिंग फॅक्टर प्लस x च्या विचित्र गोष्टी असल्याने आपण थेट फॉर्म्युला वापरू शकतो सोल्यूशन लिहिण्यासाठी, खाली लिहिण्यासाठी, किंवा आपण दिलेल्या इक्वेशनाचा मल्टिप्लाय करूया आणि x च्या प्लस स्क्वेअरने आणि मग आपण लेफ्ट हँड साइड काही फंक्शनचे एकूण डिफरन्शियल म्हणून पाहू शकतो. तर हा सोल्यूशन इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये y इंटू होता राईट हँड साइडच्या इक्वल फॅक्टर इक्वल एक क्यू फॅक्टर इंटिग्रेटिंग होते आणि आपल्याला हे dx प्लस एक कॉन्स्टंट c म्हणून येथे y इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू इंटिग्रेट करणे आवश्यक आहे जे 1 प्लस x ची स्क्वेअर हे q x च्या इक्वल आहे 1 प्लस x च्या स्क्वेअर डिवाइडेड करून 4x ची स्क्वेअर आहे, जेणेकरून हे प्लस x चे इंटिग्रेटिंग फॅक्टरसह कॅन्सल केले जाईल 4x च्या स्क्वेअर dx प्लस c मिळेल आणि आता येथे पुन्हा 1 प्लस x ची x स्क्वेअर इंटू y च्या इक्वल आहे या 4 इक्वल 3 x क्यूब आणि प्लस कॉन्स्टंट टर्म c आणि या इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या मदतीने दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनाचे सोल्यूशन आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच्या सोल्यूशन कम्प्यूट करू शकतो. जोपर्यंत हे P आणि आपण काही सोपी फंक्शन्स आहेत जिथे आपण येथे इंटिग्रेट करू शकतो आणि इंटिग्रेट करणारा फॅक्टर शोधू शकतो. येथे पुढील उदाहरण येथे आपल्याकडे x प्लस 2y क्यूब आहे आणि dy ओव्हर dx इक्वल y आहे. तर आपण येथे काय पाहू, कारण y क्यूब येथे पुन्हा आला आहे. ही कल्पना आहे की आपण y इंटू एक लिनियर म्हणून स्वरूपात ठेवू शकत नाही, परंतु आपण हे इक्वेशन x मधील लिनियर इक्वेशन म्हणून लिहू शकतो आणि मग आपल्याला हे dx ओव्हर dx म्हणून पुन्हा लिहावे लागेल, जेणेकरून राईट हँड साइडला आपल्याकडे dy आणि मायनस चे dx आहे. हा x टर्म तिथे आहे आणि मग आपल्याला येथे y ने देखील डिवाइड करणे आवश्यक आहे, म्हणून
एक y टर्म असेल x आणि राईट हँड साइडला 2 y ची स्क्वेअर असेल, तर आपण आता काय केले आहे, तर आपल्याकडे x प्लस 2y क्यूब आहे आणि मग राईट हँड साइड dx ओव्हर dx च्या y च्या इनटू आहे, म्हणून आपण हे x डिवाइड y करून मिळवून देतो आणि प्लस 2y स्क्वेअर आणि नंतर हा x ओव्हर y ने लेफ्ट हँड साइडला घेतला आहे। आमचे इक्वेशन dx ओव्हर y मायनस x आणि 2y इंटू स्क्वेअर आहे। तर हे इक्वेशन x मध्ये लिनियर आहे कारण आपल्याकडे y टर्मचे dx आहे आणि येथे राईट हँड साइड आहे, तर हे असे करस्पॉन्ड्स आहे की p आणि येथे या q शी संबंधित आहे, जे आपण x मध्ये हे इक्वेशन लिहिलेले असताना लिनियर y ची फंक्शन आहेत। म्हणून आपण आधीपासून विकसित केलेल्या कल्पनेचा वापर करून आपण पुन्हा इंटिग्रेटिंग फॅक्टरांची कम्प्यूट करणे आवश्यक आहे, म्हणून एक्सपोनेन्शियल इंटिग्रल आणि ही टर्म येथे -1 ओव्हर y dy आहे, तर जे या l इन y च्या मायनस आहे कमी अरिथमॅटिक y किंवा हे मायनस येथे 1 ओव्हर y घेतले जाऊ शकते आणि नंतर एक्सपोनेन्शियल आणि हे अरिथमॅटिक कॅन्सल होईल आणि या इक्वेशनसाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणून आपल्याला फक्त 1 ओव्हर y मिळेल, एकापेक्षा y 1 आहे आणि मग आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टर इनटू x चे फॉर्म्युला वापरू शकतो, जे एकापेक्षा जास्त y आहे, y च्या स्क्वेअरच्या राईट हँड साइड इक्वल आहे आणि मग आपल्याकडे हा इंटिग्रेशन करणारा फॅक्टर आहे जो y आणि dy वर प्लस 1 आहे आणि हे इंटिग्रेशनचे कॉन्स्टंट आहे, तर येथे हे y कॅन्सल होईल, म्हणून आपल्याकडे 2y येथे dy असतील आणि नंतर इंटिग्रेशन आपल्याला y चे स्क्वेअर देईल, तर आपल्याकडे येथे x वर y हे x च्या स्क्वेअर प्लस c च्या इक्वल आहे आणि त्याचे सोल्युशन आहे दिलेले डिफरन्शियल इक्वेशन x आणि y मधील संबंध। पुढे या इक्वेशन्सबद्दल काय कन्सिडर कराल जे लिनियर फॉर्ममध्ये कमी करता येतील, त्यामुळे f टाइम y आणि dx वर dy प्लस p आणि fy या स्वरूपाचे इक्वेशन qy च्या इक्वल आहे, तर हे इक्वेशन y मध्ये लिनियर नाही कारण fy येथे बसला आहे आणि fy चा f देखील येथे बसला आहे। रेषीय इक्वेशन dy ओव्हर dx py इक्वल आहे qx, परंतु आपण येथे काय पाहतो की येथे p सह बसलेल्या या टर्मचे डेरिव्हेटिव्हज केल्यास f आणि त्याचे डेरिव्हेटिव्हज फक्त या dy ओव्हर dx च्या समोर आहे, म्हणून आपण करू शकलो तर आपले इक्वेशन या फॉर्ममध्ये ओढा आपण आपले इक्वेशन हा फॉर्म लिहू शकतो। मग आपण आता पाहू की हे योग्य प्रतिस्थापनाद्वारे लिनियर स्वरूपात सबस्टिट्यूशन केले जाऊ शकते आणि तुम्ही ते इथे कोणते सबस्टिट्यूशन असणार आहे, म्हणून जर आपण येथे fy ला सबस्टिट्यूट केले तर हे फंक्शन येथे समान आहे। आपण काही व्हेरिएबलचे नाव येथे सादर केले आहे की हे fy v च्या इक्वल आहे आणि मग आपल्याला काय मिळेल, जर आपण f च्या f हा डिफरन्शिएट केला तर f चे डेरिव्हेटिव्हज y म्हणून f प्रँक y च्या संदर्भात असेल आणि नंतर dy ओव्हर dx इक्वल राईट हँड साइडला dv वर dx असेल आणि आता आपण सबस्टिट्यूट करू शकतो आणि हा पॉइंट असा होता की हा f फ्रंक d ओव्हर dx f फ्रंक डाय ओव्हर dx आता dv ओव्हर dx होत आहे, म्हणून ही टर्म dv वर dx आहे, तर आपल्याकडे p आहे आणि हे fy v आहे आणि q x च्या इक्वल आहे, म्हणून नवीन इक्वेशन जे या सबस्टिट्यूशन हे इक्वेशन dx वर dv वर सबस्टिट्यूशन होईल, तर ही टर्म या डेरिव्हेटिव्हज dv ओव्हर dx प्लस p इंटू आहे, त्यामुळे आपल्याकडे p आहे आणि fy ला v म्हणून बदलले आहे आणि राईट हँड साइड q च्या इक्वल आहे जी तेथे दिलेली आहे, म्हणून आपण आता हे इक्वेशन येथे पाहतो। हे इक्वेशन लिनियर इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि v मध्ये लिनियर, तर हे v व्हेरिएबलमधील लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे जे आपण v आणि नंतर सोडवू शकतो। नंतर आपण या v ला fy ने सबस्टिट्यूट करू शकतो आणि आपण y आणि x च्या स्वरूपात सोल्युशन लिहू शकतो। येथे एक विशेष केस म्हणून आपल्याकडे बर्नौली इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे ज्याचे स्वरूप py ओव्हर dx प्लस py इक्वल आहे qy पॉवर या
अशा स्वरूपाच्या इक्वेशनाला बर्नौलीचे इक्वेशन म्हणतात, जेथे हे p आणि q कॉन्स्टंट किंवा x ची फंक्शने आहेत, त्यामुळे ती x ची फंक्शने असू शकतात आणि हे 0 आणि 1 वगळता कॉन्स्टंट आहे, म्हणून ते या 0 आणि 1 व्यतिरिक्त इतर कोणतेही व्हॅल्यू घेऊ शकते आणि अशा इक्वेशनला बर्नौलीचे डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. म्हणून हे बर्नौलीचे डिफरन्शियल इक्वेशन हे आपण आधी चर्चा केलेल्या कल्पनेचे एक विशेष प्रकरण आहे की ते योग्य सबस्टिट्यूशनद्वारे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनापर्यंत सबस्टिट्यूशन केले जाऊ शकते. आपण ते येथे कसे करू शकतो? जर आपण या y पॉवर n ला डिवाइड केले तर हे इक्वेशन हे y पॉवर n वर 1 असे लिहिता येईल. तर ही y पॉवर n लेफ्ट हँड साइडला जाईल आणि नंतर डिनोमिनेटर म्हणजे y पॉवरवरील 1, तर आपल्याकडे dy dx आहेत, नंतर p आणि इथे y पॉवर n मायनस फॉर्मा आहे, त्यामुळे हे y आधीपासून होते, त्यामुळे आपल्याला येथे y पॉवर n मायनस 1 मिळतो आणि या q इक्वल राईट हँड साइड आहे. आणि आता हे अगदी तेच आहे ज्याची आपण आधी चर्चा केली आहे की फंक्शन जे p6 आहे त्याचे डेरिव्हेटिव्हज कसे तरी येथे या dy ओव्हर dx चा फॅक्टर म्हणून येत आहे. म्हणजे जर आपण याला सबस्टिट्यूट केले तर y पॉवर हे n मायनस 1 वर y पॉवर n मायनस 1 येथे फंक्शन म्हणून एक व्हेरिएबल v म्हणून, आणि नंतर आपण काय पाहतो म्हणून आपण येथे डिफरन्शिएट केला तर काय होईल, म्हणून आपल्याकडे y पॉवर n मायनस n आणि प्लस 1 आहे. म्हणून जेव्हा आपण मायनस n पॉवर डिफरन्शिएट करतो हे n मायनस, तर इथे आपल्याकडे n मायनस 1 आहे, त्यामुळे पुन्हा हे असे होते की y पॉवर मायनस n प्लस 1 इक्वल आहे v. म्हणून जेव्हा आपण हे डिफरन्शिएट करतो तेव्हा आपल्याला मायनस आणि प्लस 1 काय मिळेल आणि y पॉवर मायनस n प्लस 1 आणि मायनस 1 आणि dy ओव्हर dx इक्वल आहे dv ओव्हर dx. हा फरक येथे आहे, म्हणून हा 1 मायनस n टर्म येथे बसला आहे आणि y पॉवर मायनस e येथे येत आहे आणि dy ओव्हर dx इक्वल dv ओव्हर dx. म्हणून आपल्याकडे येथे लिहिलेले डेरिव्हेटिव्हज आहे आणि आता कल्पना ही y पॉवर मायनस n होती जी येथे y पॉवर मायनस n आहे dx सह टर्म dv ओव्हर dx असेल. फॅक्टर आपण या गोष्टीला डिवाइडिंग करून सबस्टिट्यूट करू, म्हणजे आपण नम ओव्हर y असेल पॉवर n मायनस 1 हे v च्या इक्वल आहे इनटू इक्वेशन मध्ये आपल्याला जे मिळेल ते 1 मायनस n आणि नंतर dv ओव्हर dx मिळेल. कारण आपल्याला आता असे वाटते की आपण या इक्वेशनाचा मल्टिप्लाय करू. आपण हे संपूर्ण इक्वेशन 1 मायनस n ने मल्टिप्लाय करतो आणि म्हणून आपण फक्त 1 मायनस n करू शकतो. म्हणून आपण येथे 1 मायनस n देखील केले आहे, येथे 1 मायनस n आणि तेथे 1 मायनस n देखील आहे. म्हणून ही 1 मायनस n आणि y पॉवर n मायनस 1 ओव्हर dx ओव्हर dv म्हणून होईल. तसे हे 1 तर येथे 1 मायनस n असेल आणि हा p एकापेक्षा प्लस y असेल आणि एकापेक्षा प्लस v असेल आणि राईट हँड साइडचा q 1 मायनस n सह डिवाइड करू आणि मग आपण या 1 मायनस n फॅक्टरासह पुन्हा डिवाइड करू, म्हणजे आपण येथे जाऊ 1 मायनस n dv ओव्हर dx प्लस हा p इक्वल आपण या q च्या इक्वल लिहू शकतो किंवा आपण या स्वरूपात लिहू शकतो, कारण v मधील लिनियर इक्वेशनाचे हे स्टँडर्ड फॉर्म आहे. कारण आपल्याकडे dv ओव्हर dx टर्म आहे आणि आपल्याकडे हे 1 मायनस n जेथे कॉन्स्टंट आहे तेथे गोळा करण्यासाठी येथे आपल्याकडे येथे आहे. मग हे p x चे फंक्शन आहे आणि मग राईट हँड साइडला हे x चे फंक्शन आहे आणि या 1 मायनसद्वारे हे 1 केले गेले आहे आणि म्हणून हे एक लिनियर इक्वेशन v किंवा या बर्नौलचे इक्वेशन आहे. आपण या दुसऱ्या व्हेरिएबल v मध्ये लिनियर इक्वेशनमध्ये अशा पर्यायाद्वारे सबस्टिट्यूशन कन्व्हर्ट करू शकतो आणि नंतर उदाहरणामधून जाणारे एक लिनियर इक्वेशन कसे सोडवायचे हे आपल्याला माहित आहे. म्हणून पहिला उदाहरण आपण x स्क्वेअर मायनस 2x प्लस 2y स्क्वेअर tx असे मानू आणि 2xy dy म्हणून हे mx प्लस आणि dy
फॉर्म म्हणून लिहिले आहे, परंतु आपण dy ओव्हर dx फॉर्म म्हणून लिहू शकतो। तर हे dx ओव्हर dx फॉर्मवर लिहिणे म्हणजे आपल्याला xy आणि dx प्लस x ची स्क्वेअर मायनस x प्लस हे 2y स्क्वेअर करावे लागेल। हा टर्म येथे बसला आहे म्हणून आपल्याकडे फक्त या x ने डिवाइड केला आहे म्हणून आपल्याला हे इक्वेशन मिळाले। आणि आता आपण या x चे सर्व काही राईट हँड साइडला घेऊ शकतो म्हणून आपल्याकडे प्रत्यक्षात 2y आहे म्हणून आपण x ने भागतो म्हणून 2y आणि हा dy ओव्हर dx प्लस या x वर हा 2y स्क्वेअर ज्याला आपण राईट हँड साइडने पुढे आहोत आता 2x मायनस x च्या स्क्वेअरवर जातो आणि आपण x ने भाग घेतला आहे म्हणून आपण हे इक्वेशन या फॉर्ममध्ये पुन्हा लिहिले आहे। आणि आता जर आपण येथे या पर्यायाला नवीन व्हेरिएबल म्हणून का सबस्टिट्यूट केले तर हे डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह येथे बसले आहे। या dy ओव्हर dx च्या पुढे आपण याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो जेणेकरून या सबस्टिट्यूशनसह y स्क्वेअर v च्या इक्वल आहे या dv ओव्हर dx म्हणून आपल्याला हे 2y आणि dx ओव्हर dx मिळू शकते आणि मग आपण येथे सबस्टिट्यूट करू शकतो जेणेकरून हा टर्म dv ओव्हर dx होईल। मग आपल्याकडे या y स्क्वेअर इक्वल टू प्लस x टर्म आहेत जी v आणि राईट हँड साइडला आहे 2 मायनस x असेल तर हे x डिवाइड होते जेव्हा आपण मायनस x मिळेल तेव्हा हे v मधील लिनियर इक्वेशन आहे आणि आपल्याला माहित आहे की v मधील लिनियर इक्वेशन कसे सोडवावे म्हणून आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर कसे लिहू शकतो। आणि हा एक p आहे जेणेकरून जर आपला p dxy आहे जो आता x आहे तर x किंवा 2ln x s चा स्क्वेअर एक्सपोनेन्शियल ln x चा स्क्वेअर म्हणून येथे आपल्याला हा x चा स्क्वेअर मिळेल म्हणजे x च्या स्क्वेअर इनटू आपण सोल्यूशन लिहू शकतो त्यामुळे v या x च्या स्क्वेअर ने मल्टिप्लाय केला आहे येथे राईट हँड साइड या x इनटू स्क्वायर dx प्लस 2 मायनस x आणि येथे इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट c म्हणून आपल्याला हे मिळेल vy स्क्वेअर म्हणून आपण पुन्हा सबस्टिट्यूट करतो म्हणून y स्क्वेअर x चा स्क्वेअर या दोनच्या इक्वल आहे आणि हा x स्क्वेअर dx इनटू 2dx मध्ये म्हणजे जेव्हा आपण x क्यूब द्वारे इंटिग्रेट करतो हा फॅक्टर येईल आणि हा मायनस हा x क्यूब जो येथे x साठी डिवाइडेड 4 आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट होईल म्हणून या x y मध्ये इम्प्लिसिट फॉर्म मध्ये लिहिलेल्या या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनाचे हे सोल्यूशन आहे। म्हणून फक्त आणखी एक उदाहरण येथे चर्चा करू त्यामुळे dy ओव्हर dx मायनस हा y टॅन x एका स्क्वेअर मायनस y स्क्वेअर सेक x च्या इक्वल आहे। जर आपण या y च्या स्क्वेअर डिवाइड केले तर आपल्याला y पेक्षा 1 मिळेल जिथे dy ओव्हर dx मायनस हे y ओव्हर y आहे आणि या टॅन x आणि नंतर आपल्याकडे मायनस सेक x आहे असे बर्नौलीचे प्रकार इक्वेशन आहे जेणेकरून जर आपण येथे y म्हणून v सबस्टिट्यूट करू आणि मग आपण येथे डिफरन्शिएट करू म्हणजे मायनस होईल तर y च्या स्क्वेअर dx ओव्हर dx च्या इक्वलचा dv ओव्हर dx हे dx च्या इक्वल आहे जे यामधून y पेक्षा y च्या सबस्टिट्यूशन y च्या ऐवजी y च्या इक्वल आहे आणि मग जेव्हा आपण हे इक्वेशन इथे सबस्टिट्यूट करू तेव्हा 1 ओव्हर y च्या स्क्वायर dy ओव्हर dx म्हणजे dv वर dx आणि हा 1 ओव्हर y 1 ओव्हर y आहे v हा टॅन x आणि हा मायनस सेकंद म्हणजे मायनस देखील आपण फक्त मल्टिप्लाय केला आहे म्हणून आपल्याला मिळेल हे इक्वेशन dv ओव्हर dx प्लस v टॅन x हे या सेक x इक्वल आहे आणि आता हे v मधील एक लिनियर इक्वेशन आहे जे आपण या इंटिग्रेटिंग फॅक्टरची कम्प्यूट करून सोडवू शकतो त्यामुळे इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर या टॅन x चा एक्सपोनेन्शियल असेल त्यामुळे एक्सपोनेन्शियल हा टॅन x आणि टॅन x हा असेल नंतर इंटिग्रल हा ln सेक x होईल म्हणून इंटिग्रेटिंग करणारा फॅक्टर हा सेक x शिवाय दुसरे काही नाही जे आपण आता सोल्यूशन मध्ये वापरू शकतो त्यामुळे सोल्यूशन v या सेक x टर्म इनटू इंटिग्रल इक्वल असेल येथे हा सेक x आणि नंतर एक सेक x x स्क्वेअर dx येईल आणि प्लस इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट म्हणून आपण हा v टू सेक x स्क्वेअरच्या इंटिग्रेशन इक्वल आहे जो टॅन x प्लस इंटिग्रलचा कॉन्स्टंट आहे हा v काही नाही पण 1 ओव्हर y आहे त्यामुळे हा 1 ओव्हर y सेक x टॅन
x प्लस c च्या इक्वल आहे आणि हे स्पष्टपणे लिहिलेले दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन इम्प्लिसिट फॉर्म आणि एक्सप्लिसिट मध्ये y आणि x तर खरे तर हे आपण अगदी सप्लिसिट फॉर्म मध्ये देखील लिहू शकतो कारण y येथे दिसते म्हणून आपण या y च्या दुसऱ्या बाजूला सर्व काही आणू शकतो जेणेकरून हा सोल्युशन देखील एक्सप्लिसिट फॉर्म मध्ये लिहिले जाऊ शकतो। तर कन्क्लूजनवर येत असताना आपण ऑर्डरच्या लिनियर इक्वेशन्समधून गेलो आहोत आणि आपण ज्या स्टँडर्ड फॉर्मवर चर्चा केली आहे ते dy ओव्हर dx प्लस हे p x y q x च्या इक्वल आहे आणि आपण पुन्हा एकदा इक्वेशने कमी केली आहेत जी पुन्हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स ऑर्डरने कमी आहेत आणि तेथे आपण हे पुन्हा जनरल इक्वेशन मानले आहे जिथे हे fy p सह बसलेला आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह जर आपण पाहिले तर या dx ओव्हर dy वर पडलेले आहे। मग या fy च्या या सबस्टिट्यूशनद्वारे y इक्वल v आहे। आपण हे इक्वेशन इनटू इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो v मध्ये असलेल्या लिनियर इक्वेशनामध्ये आणि मग आपण आजच्या लेक्चर मध्ये वर्णन केलेले लिनियर डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकतो। म्हणून हे संदर्भ लेक्चर तयार करण्यासाठी वापरले जातात आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद।